सयारा फेम अजय बाबू यांचा खानदेशात जलवा. गोरी सून गाणे झाले प्रदर्शित. सयारा या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातल्यानंतर खानदेशातील लोकप्रिय कलाकार अजय बाबू सध्या घराघरात पोहोचले आहेत. सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये अजय बाबू यांच्या नावाचा सध्या मोठा बोलबाला असून त्यांच्या वाढत्या फॅन फॉलोवरमुळे खानदेशात सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे. या यशाच्या शिखरावर असतानाच अजय बाबू यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन भेट आणली आहे. दिनांक फेब्रुवारी 14 रोजी अजय बाबू यांचे गोरी सून हे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गाणे आदिवासी बोलीभाषेत असून प्रदर्शनानंतर अल्पावधीतच या गाण्याने चाहत्यांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नव्या गाण्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजय बाबू म्हणाले की सयारा गाण्याला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर माझी जबाबदारी वाढली होती. खानदेशातील माती आणि येथील बोलीभाषा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. गोरी सून हे गाणे अतिशय मनापासून बनवले असून सर्वांनी हे गाणे बघून त्याचा आनंद घ्यावा. सयाराप्रमाणेच हे नवीन गाणे देखील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार असा विश्वास त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. खानदेशातील या मातीच्या कलाकाराला आता महाराष्ट्र मध्य प्रदेश, गुजरात राज्यातही मोठी पसंती मिळत आहे. SMTV मराठी न्यूज ब्युरो, नंदुरबार. नमस्कार, मी अजय बाबू. मी एक अहिराणी खानदेशी सॉन्ग काढले होते, त्याचे नाव सय्यारा. त्या सय्यारा गाण्याला तुमचा खूप मोठा प्रतिसाद मला मिळाला. त्याच्यामुळे मी आज आलेलो आहे. तरी त्या प्रतिसादामुळे मी आज 5वं गाणं काढलेलं आहे आणि आजच रिलीज केलेलं आहे. त्यालाही तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. कारण ते गाणंही सय्यारा सारखंच खूप चांगलं बनवलेलं आहे आणि आदिवासी सॉन्ग असल्यामुळे ते आवर्जून बघा सगळ्यांनी. त्याचं नाव आहे हे गोरी सून. याचा लेखक सुनील पावरा म्हणून आहे आणि गायलं बी त्यांनीच गायलेलं आहे आणि शूट करणारा PS भोसले म्हणून आहे आणि याचे डायरेक्शन प्रथमेश पावराने केलेले आहे. या गाण्यात एक रोमांस आहे, बघण्यासारखं एक सुंदर दृश्य आहे आणि खास करून आदिवासी गाणं आहे, पावरी गाणं आहे. ते मी अजूनपर्यंत पहिलं गाणं हे माझं पावरी गाणं. आधीचे गाणे माझे अहिराणी सॉन्ग आहेत सगळे. आणि मी एक आदिवासी आहे, पण मी सगळ्यांना लाईक करतो म्हणून अहिराणी बी बनवतो, पावरी बी बनवतो आणि मी पुढे जाऊन हिंदी बी गाणे करणार आहे. रोमांटिक गाणं आहे आणि रोमांटिक गाणं लोकांना खूप आवडतात आणि सुंदर असं दृश्य या गाण्यात शूटिंग झाली. म्हणजेच एक चांगल्या ठिकाणी गार्डन, म्हणजे खेड्यातली घर सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि आदिवासीची संस्कृती इथं दाखवलेली आहे. पोशाख हे सगळे व्यवस्थित दाखवलेले. ते फॅन आहेत, फॉलोअर आहेत, दिवसेंदिवस वाढत आहेत. रोजचे तुम्हाला कमेंट, लाईक येत आहेत. तुम्ही बघताय इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतं की माझे फॅन फॉलोइंग वाढत चालली आहे आणि असंच वाढत राहो आणि मी त्यांचा आवडता मित्र हो ही माझी इच्छा आहे. आतापर्यंत अहिराणी गाणं काढलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही डान्स केला आहे, गाणं काढलेले आहेत. पण तुम्ही आता पावरी आदिवासी भाषेतच का गाणं काढलं, का निवडलं? याच्या मागे काय कारण? याच्या मागे एकच कारण आहे, मी स्वतः एक आदिवासी आहे. मग मी जर आदिवासी गाणं नाही केलं तर लोक काय म्हणतील की तुम्ही सगळे अहिराणीच गाणे करत आहे आणि आपले आदिवासी सोडून. कारण मी एक स्वतः आदिवासी असल्यामुळे मला बी गर्व आहे की मी बी एक आदिवासी गाणं बनवू. म्हणून मी एक गोरी सून म्हणून एक आदिवासी गाणं मस्त बनवलेलं आहे, रोमांटिक बघण्यासारखं. गोरी सून म्हणून हे नवीन गाणं आज 14 फेब्रुवारी 2024 पासून मी माझ्या युट्यूबला टाकलेलं आहे. तर तुम्ही ते गाणं बघा आणि कसं वाटलं ते मला सांगा. जय जोहार, जय आदिवासी, जय खानदेश.